मी श्याम पाटील, आपण बघत आहात लेवा जगत न्यूज। केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी। राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गलगत LIC बिल्डिंग शेजारी, महेंद्र स्वामींच्या समोर। इथे मिळतील व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, राहण्यासाठी आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल, संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे। पर्वताताई बीड, सुवर्णाताई गायकवाड, निलेश भाऊ ठाकरे, नीताताई सांगोळे। शिवसेना, शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी आणि ना मध्ये तिचे नामर्दांना स्थान नाही। अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे। अंधार फार झाला, आता दिवा पाहिजे आणि या महाराष्ट्राला पुन्हा जिजाऊचा शिवा पाहिजे। सन्माननीय प्राध्यापक नितीन बांगरे साहेब यांचं जोरदार आपण स्वागत करायचं आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। अखंड हिंदुस्थानचं कुलदैवत 2 मिनिटं छत्रपती शिवाजी महाराज। वाघांना माणसासारखं वागायला शिकवणारी मी अनेक माणसं बघितली, पण माणसांना वाघासारखं जगायला शिकवणारा मी एकच वाघ बघितला, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। सगळं सुरळीत चालू असताना राज्यकारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागोमाग एक मालिका कोसळत असताना त्याला धीरोदात्तपणे सामोरं जात महाराष्ट्राला सुखरूप ठेवणं वेगळं। कोरोनाच्या कालखंडामध्ये ज्यांनी सौदा महाराष्ट्र सुरक्षित ठेवला ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे। गेली 57 वर्ष शिवसेनेसाठी प्रत्यक्ष ज्यांनी योगदान दिलं ते शिवसेनेचे तमाम शिवसैनिक। जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित आजच्या प्रचार सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते सन्मान्य गुलाबरावजी वाघ, माजी खासदार सन्मान्य उमेशदादा पाटील, जिल्हा प्रमुख सन्मान्य कुलभूषणजी पाटील। गद्दारीच्या कितीही वावताळी उभा राहिल्या तरी निष्ठेचं वागळ त्यांना पुरून उरतं हे सिद्ध करणारे आमच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रभाग क्रमांक 8, 9 आणि 10 इथं मशालीवर उभा राहिलेले आमचे सर्व उमेदवार आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व। जळगाव हे प्राचीन शहर, सातवाहन चालुक्य, यादव, मोगल आणि मराठा अशा राजवटी त्यांनी पाहिल्या। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जळगावचं योगदान मोठं आहे। 1936 साली फैजपूरचं जे अधिवेशन झालं ते त्याची साक्ष आहे। आध्यात्मिक वारसा इथला संपन्न, व्यापारी शहर म्हणून जळगावचा लौकिक आहे, बनाना सिटी म्हणून देशभर जळगावचं नाव आहे। आणि खरं तर वाऱ्याशिवाय जे हलते त्याला पान म्हणू नये, चांगले जे ऐकत नाही त्याला कान म्हणू नये, उपासापोटी झोपविते तिला रात म्हणू नये, दान देताना जो आखडतो त्याला हात म्हणू नये, जिला पाना फुटत नाही तिला गाय म्हणू नये, जिला कान्हा ओळखत नाही तिला माय म्हणू नये, ज्यात भाव नाही तिला भक्ती म्हणू नये, ज्यात जेव नाही तिला शक्ती म्हणू नये, असं जीवनाचं तत्वज्ञान सांगणाऱ्या आणि अधिराणी भाषा देशभर पोचवणाऱ्या बहिणाबाई चौधरींचं हे जगदाव। गेल्या महानगरपालिकेमध्ये असं सांगितलं गेलं की जळगावला आम्ही सिंगापूर करू। मी येताना जळगावचं सिंगापूर झालंय का ते बघत होतो।
मला सिंगल काम दिसलं नाही. एक राजा रस्त्यानं चालले होते. रस्त्याच्या कडेला एक कपड्याचं दुकान त्यांना दिसलं आणि प्रधानाने सांगितलं, या दुकानातला टेलर एका दिवसात ड्रेस शिवून देतो, आपलातून शिवतो. राजा म्हटलं, असं का? मग मलाही अंधार का शिवायचा आहे, घे गाडी त्याच्याकडं. गाडी टेलरच्या दुकानात गेली. महाराज आले. म्हटलं, टेलर इतका खुश झाला. म्हटलं, बोला ना महाराज, अरे तुझी कीर्ती ऐकून आलोय, तू म्हणे एका दिवसात ड्रेस शिवून देतो. म्हटलं, हो महाराज, मग माझा अंगार का आजच्याच शिवायचा आणि उद्या मला द्यायचा. जर नाही दिलास तर परवा फासावर चढवलं म्हणूनच समज. टेलरनं मान्य केलं. राजे निघून गेले. आता त्या टेलरला एवढा आनंद झाला होता महाराजांचा अंगार का शिवायचाय म्हणून. तो आल्या गेल्यानं नुसतं तेच सांगत होता, महाराज आलते, अंगार का शिवायला टाकलाय, मी शिवणार आहे. दिवसभर आल्या गेल्यानं गडी तेवढंच सांगत होता आणि त्या सांगण्यामुळं अंगार का शिवायचाच राहिला. दिवस गेला. आता उद्या महाराज अंगार का घ्यायला येणार, सांगायचं काय? शिवून तर झाला नाही. शेवटी महाराज सकाळी आले. अंगार का कुठं तयार आहे? पण टेलर हुशार. महाराजांना विचारलं, कुठं आहे रे अंगार का? ती काय टेबलवर ठेवलाय आणि इथं कुठे टेबलवर काय आहे? नाही महाराज, अंगार का जरा वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणजे जो आयुष्यात कधी खोटं बोलला नाही आणि ज्यानं कधी पैसा खाल्ला नाही अशाच लोकांना फक्त अंगार का दिसतो. असं आहे का? जबरदस्त शिवलायस, याला मस्तच. असला अंगार काच मी कधी बघितला नाही. तेवढ्यात प्रधान आले. म्हणले, राजेसाहेब कुठे आहे अंगार का? ही काय टेबलवर ठेवलाय? अहो दिसत तर नाही. जो कधी खोटं बोलला नाही आणि ज्यानं कधी पैसा खाल्ला नाही फक्त त्यालाच दिसतो. महाराज, काय अंगार का शिवलाय तुमचा, आपला फोन. आता सगळ्यांना कळलं, जो कधी खोटं बोलत नाही आणि ज्यानं कधी पैसा खाल्ला नाही त्यालाच अंगार का दिसतो. टेलर म्हटला, महाराज अंगातला काढा आणि हा घाला. घातला निमूटपणे महाराजांनी. महाराज बनेनवरच बाहेर. आणि सगळे म्हणतात, महाराज काय अंगार का घातलाय? सध्या देशाची अवस्था याच्यापेक्षा वेगळी काही नाही. विकासाचा अंगार का कुणालाच दिसत नाही, पण बोलायला कुणी तयार नाही. पण या मातीतले दोन मर्द उभा राहिले. एकाचं नाव आहे कुलभूषण पाटील आणि दुसऱ्याचं नाव आहे उन्मेष दादा पाटील. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं मानणार. भाजपकडनं निवडून आले. त्यांनी सांगितलं होतं, 8 नगरसेवक निवडून द्या, तुमच्या पिंपराळ्याचा विकास करतो. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 2.5 वर्ष झाली, पिंपराळ्यावर विकासाचा अंगार का चढलाच नाही. अखेर हे 8 नगरसेवक उठाव करून उभा राहिले आणि उद्धवजी ठाकरेंच्या पाठीशी गेले. त्यांना माहिती आहे, उद्धवजी ठाकरे जे बोलतील ते करतीलच. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावरचा हा विश्वास हेच पक्षाचं सगळ्यात मोठं बळ आहे. आमचे ते 8 नगरसेवक शिवसेनेत आले. शिवसेनेचा महापौर झाला. त्या 2.5 वर्षात पिंपराळ्याला जवळपास 60 कोटीची कामं झाली. 60 कोटीची. कुलभूषण पाटलांनी सांगितलं होतं, उद्धवजी ठाकरेंच्या हस्ते शिवस्मारकाचं भूमिपूजन करतोय. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या हस्तेच याचं उद्घाटन होईल. दिला शब्द पूर्ण केला आणि उद्घाटन झालं. पण काही नाकर्त्यांनी, ज्यांनी रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवलं, ज्यांनी स्वराज्य मंदिर उभा केलं, त्यांच्या स्मारकाचं उद्घाटन करायलाही विरोध केला. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला विरोध करता. तुमची विचारधारा कुठली आहे? कुठल्या दिशेला घेऊन निघालात महाराष्ट्र तुम्ही? लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे असे म्हणत ज्या शिवछत्रपतींनी शेतकऱ्यांचं राज्य उभा केलं, त्या शेतकऱ्यांना विधानसभेत तुम्ही सांगितलं होतं, सत्ता आली की शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करू. झाला शेतकऱ्यांचा 7-12 कोरा. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचा 7-12 कोरा केला. जे बोलतो ते करतोच. मला असं वाटलं होतं की जळगाव आंतरराष्ट्रीय कीर्तीचा बनायला हब झाला असेल, पण इथं
शेतात केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना विमा संरक्षण नव्हतं. शिवसेनेनं उन्मेषदादा पाटलांनी मोर्चा काढला आणि इथल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना विम्याचं संरक्षण दिलं. आज परिस्थिती काय झाली? इथल्या 99,000 शेतकऱ्यांनी 1,03,000 हेक्टरवर केळीची लागवड केली आहे. आणि हे सरकार सांगतंय, विमा कंपन्या सांगतायत एवढी लागवडच झाली नाही. 8,786 शेतकऱ्यांचं विमा संरक्षण काढून घेतलं. 11,000 शेतकऱ्यांची केळीची लागवड यांनी कमी केली आहे. तुम्ही कुणाच्या बाजूची आहात? उद्योगपतींचा 15 लाख कोटीचं कर्ज तुम्ही माफ करता, पण शेतकऱ्यांना विम्याचं संरक्षण तुम्हाला देता येत नाही. काय अवस्था आहे? एवढी गुंतवणूक आणली, तेवढे उद्योग आणले. आकडे नका सांगू, मला जळगावमध्ये किती उद्योग उभा राहिले ते दाखवा. इथं येणारा व्हीआयपीचा प्रकल्प इथून गेला. MIDC ओस पडली. महाराष्ट्रातले सगळे उद्योग गुजरातला घेऊन निघाले. उद्या आमची पोरं काय गुजरातला मजूर म्हणून न्यायची? तुमचं प्रेम कोणावर आहे, महाराष्ट्रावर की गुजरातवर? अवस्था भयान करून टाकली. 42% पोरं बेरोजगार आहे. 42% रस्ते फिरतायत बेकारांच्या फौजा. नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही, खिशात दाम नाही. काय करतील पोर? परवा एक तरुण असा संतापला, भर चौकात मोठमोठ्यानं म्हणायला लागला, हे सरकार बिनकामाचं आहे, या सरकारचा काही उपयोग नाही. तेवढ्यात पोलीस आले. त्या तरुणाला त्यांनी धरून पोलीस चौकीत नेलं. तिथं गेल्यावर तरुणानं विचारलं, मला इथं का आणलंय? पोलीस म्हटले, तू सरकारच्या विरोधात बोलत होतास म्हणून तुला इथं आणलंय. तसं तू तरुण म्हटला, मी आपल्या सरकारच्या नाही, मी पाकिस्तान सरकारच्या विरोधात बोलत होतो. पोलीस म्हटले, तू काय आम्हाला वेडा समजतो का? आम्हाला माहित नाही का कुठलं सरकार बिनकामाचं आहे ते? सबको पता है. गाव लोकसंख्येने मोठं होत नाही, गाव आकाराने मोठं होत नाही, गाव पैशाने मोठा होत नाही. गाव मोठं होतं ते त्या गावातल्या मोठ्या माणसांच्या मुळे. महानगरपालिकेची निवडणूक आहे, परकी नका घेऊ खांद्यावर, आपली माणसं मोठी करा. तुमच्याबद्दल जर प्रेम असतं भाजपला, तर तुमच्या इथून सगळे स्थानिक उमेदवार दिले असते, उपरे आणले नसते इथं. ते उपरे का? त्यांनी त्यांच्या भागात फार विकास केलाय. आता जरा पिंपराळ्याचा विकास करा म्हणून त्यांना इकडं पाठवलेलं नाही. तिकडं त्यांनी काहीच केलं नाही. तिथले आपटणारच आहेत. इथं काय होतंय का बघा. त्यांना सांगा, आमचे समर्थ आहेत, आमचे मजबूत आहेत, आमचा विकास करायला. आपल्या लोकांच्या पाठीशी उभा राहा, ठामपणे उभा राहा. आज सगळ्यात महत्वाची गरज आहे ती सगळ्यात महत्वाची. स्त्री म्हणजे स्वराज्याच्या देवाऱ्यातील देवता. तिच्या पत्राला हात लावणाराची कदर कसली हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले. आज काय परिस्थिती आहे? गेल्या 2.5 वर्षामध्ये 1 लाख मुली गायब झाल्यात महाराष्ट्रातल्या. दर 16 मिनिटाला एका महिलेवर बलात्कार होतो या देशात. यांनी योजना काढली, बेटी बचाव बेटी पढाव, 446 कोटी रक्कम त्याच्यावर टाकली. काय परिस्थिती आहे? मुली सुरक्षित आहेत? त्याच्यापेक्षा पुढची गंमत, 446 कोटी मधली 80% रक्कम यांनी नुसती जाहिरातीवरच खर्च केली आहे. कुठल्या दिशेला निघालो? हे कृती करणारं सरकार नाही, ते फक्त जाहिराती करणारं सरकार आहे. फक्त जाहिराती करणार, बाकी काही नाही. परवा एका भाजप नेत्याचं पोरगं इतिहासातच नापास झालं. ते भाजप नेता भयान संतापला. नापासच कसा झाला? ते सरळ पोराच्या शाळेत गेलं. तिथल्या गुरुजींना म्हटलं, पोरगं इतिहासात नापास कसं? गुरुजींनी पेपरच ठेवला पुढं. म्हणजे बघा काय लिहिलंय पोरांनी. मग प्रश्नपत्रिकेत प्रश्न होता, देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले? पोरानं लिहिलं होतं 2014. देशात औद्योगिक क्रांती कधी सुरू झाली? पोरानं लिहिलं होतं 2014. देशात पहिली रेल्वे कधी आली? मुलानं लिहिलं होतं 2014. भाजपचा नेता असा संतापला, अरे काय लिहिलंय पेपरात? पोरगा म्हटलं, बाबा तुम्हीच तर म्हणत असता 70 वर्षात गेल्या काहीच झालं नाही देशात. अहो 70 वर्षात काय झालं काही नाही ते सोडून द्या. गेल्या 11 वर्षात तुम्ही काय केलं ते सांगा ना. कुठे विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे?
आता यांना विकास दाखवून मतं मिळत नाही, नवे यांनी केलाच नाही, म्हणून तर हे बिनविरोधचं फॅड काढलं यांनी. 242 नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, 103 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. या महानगरपालिकेमध्ये 70 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. तुमच्या उत्तर महाराष्ट्रातल्या 4 महानगरपालिकेमध्ये 17 उमेदवार बिनविरोध झाले आणि त्यातल्या जळगाव महानगरपालिकेत 12 उमेदवार बिनविरोध झाले. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. निवडणुका ह्या लोकशाहीचा आत्मा असतात. निवडणुकाच होणार नसतील तर त्या लोकशाहीला काय अर्थ आहे? लोकांच्या मताचा अधिकारच जर लोकांना नसेल तर ती लोकशाही कसली? बरं, मला एका प्रश्नाचं आणखी उत्तर द्या. हे बिनविरोध झालेले ह्यातला एक तरी सामाजिक कार्यकर्ता आहे का? एक तरी? मग हे कोण आहे? हे सगळेच्या सगळे भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक आहेत. कुणाचा भाऊ आहे, कुणाचा मुलगा आहे, कुणाची सून आहे, कुणाचा पुतण्या आहे. मला प्रश्न पडतो, त्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत का ह्यांच्या कुटुंब कल्याण योजना आहेत? कधी सावध होणार आम्ही? कधी जागे होणार? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भले जरी सगळे नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. ही लोकशाही सर्वसामान्य माणसाकडे डोळे लावून बसली. ही लोकशाही मतदारांवर विश्वास ठेवून आहे की हे मतदार ही लोकशाही जिवंत ठेवतील. आम्हाला सजग राहावं लागेल, नाहीतर पुढच्या निवडणुकीला मत करायचं गरजच नाही. ते म्हणतील मतदारांची आम्हाला गरजच नाही, विशेष नाही, सोडून द्यायचं नाही. आताच सजग व्हावं लागेल. लोकशाहीचं रक्षण करायचं असेल, संविधान वाचवायचं असेल तर मशालीचं बटन दाबा आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा. दुसरा पर्याय नाही आपल्याकडे, अजिबात नाही. किती दिवस आम्ही नुसत्याच गोष्टी ऐकत बसणार? 15 लाख खात्यावर जमा करतो, झाले. 2 कोटी रोजगार देतो, मिळाले. पंतप्रधान आवास योजनेतून प्रत्येक नागरिकाला घर देतो, दिलं. महागाई कमी करतो म्हटले होते, झाली महागाई कमी. 80 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवतात. आणि ही काही अभिमानाची गोष्ट आहे, ही लाज बाळगायची गोष्ट आहे की या देशातले 80 कोटी लोक स्वतःच्या पोटापुरतं अन्न कमावू शकत नाही, इतकी बेरोजगारी आहे. पेट्रोल तुम्ही 35 रुपयानं देणार होता, मिळालंय. प्रत्येक पेट्रोल पंपावर मोठमोठ्या जाहिराती आहेत. उज्ज्वला गॅस योजना. आमच्या शेजारची काकू होती, तिनं ही योजना बघितली आणि आणलं त्या योजनेतनं गॅस सिलेंडर घरी. परवा सहज गेलतो, काकू उज्ज्वला गॅस योजना कशी चालली आहे? म्हणली छान. आता मी सिलेंडरवर बसून चुलीवर स्वयंपाक करते. 400 रुपयाचं सिलेंडर यांनी 1150 ला करून टाकलं. म्हणजे मोफत धान्य देणार आणि ते शिजवायला 1150चा सिलेंडर आणावा लागणार. महागाई कमी झाली. काय झालं मेक इन इंडियाचं? काय झालं डिजिटल इंडियाचं? काय झालं स्किल इंडियाचं? काय झालं आत्मनिर्भर भारताचं? भारताला आत्मनिर्भर करायचं राहू द्या, आधी तुमचा पक्ष तरी आत्मनिर्भर करा. सगळे बाहेरचे घेतले. आओ आओ हे सांगत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष काँग्रेस बरोबर गेला, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. तुम्ही अंबरनाथ नगर परिषदेत कोणाबरोबर गेलाय? काँग्रेस बरोबर. काँग्रेस बरोबर. आपले नगरसेवक भाजप बरोबर गेले, पण काँग्रेसनं लगेच त्या 12च्या 12 नगरसेवकाचं निलंबन केलं. मग काँग्रेस बरोबर गेले, पण भाजपानं त्यांच्या नगरसेवकाचं निलंबन केलं का? नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी काँग्रेसचेच निलंबित 12 नगरसेवक घेऊन टाकले. हे काँग्रेस मुक्त भारत करायला निघाले होते. कधी काँग्रेस युक्त भाजप झाली ह्यांनाच कळलं नाही. हे आम्हाला हिंदुत्व सांगतायत. अकोटमध्ये MIM बरोबर गेलेत, बीडमध्ये MIM बरोबर गेलेत आणि हे आम्हाला हिंदुत्व शिकवणार. शिवसेनेचा विचार कालही हिंदुत्वाचा होता, आजही आहे आणि तो उद्याही राहणारच. आमचं हिंदुत्व म्हणजे आमचं राष्ट्रीयत्व. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणाले होते, हिंदुत्व ना रंग है, ना जात है, ना पक्ष है, ना और कोई बात है, ये सत्य है.
बीज तत्व है, विश्व का मूल तत्व है, ये हिंदुत्व आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारच आहे, ते आमचं सत्य हिंदुत्व आहे. मला प्रश्न पडतो, 106 हुतात्म्यांनी बलिदान देऊन महाराष्ट्र मिळवला, संयुक्त महाराष्ट्र मिळवला. खरंच आजचा महाराष्ट्र सामाजिक आणि भावनिक दृष्टीनं संयुक्त राहिलाय? सख्या भावासारखे वागणारे दोन समाज यांनी वेगळे करून टाकले. जाती जाती भिंती उभा केला, धर्मात तेढ निर्माण केली आणि स्वतःच्या सत्तेची पोळी भाजायला लागली. मूलभूत प्रश्नाकडे सोयीस्कर डोळे छाप. आम्हाला जागा व्हावं लागेल, सावध व्हावं लागेल, अन्यथा अवघड होईल. 2015 साली यांनी स्मार्ट सिटीची घोषणा केली. 2015 साली 48,000 करोड टाकले. 2022 पर्यंत 100 स्मार्ट सिटी तयार करणार. 22 गेलं, 24 गेलं, 25 आलं, कुछ नाही. 1,25,000 करोड आणखी टाकलेले आहेत. फिरताना इकडं तिकडं कधी एखादी सिटी स्मार्ट झालेली दिसली? मग हे कुठे गेले? 1,25,000 करोड गेले कुठं? स्वच्छ भारत अभियान काढलं यांनी. 1,64,000 करोड रुपये आतापर्यंत खर्च केले. फिराचा गाव बघणार, तुम्हाला स्वच्छ भारत दिसेल. कुठे गेले 1,64,000 करोड? विचार करायला हवा ना. आम्ही आमचे पैसे इथे शुद्ध पाणी मिळणं ते महानगरपालिकेला देणं हा आमचा अधिकार आहे. आम्हाला शुद्ध पाणी मिळत नाही, आम्ही काय करतो, जाऊ दे ना, घरातच वॉटर प्युरिफायर बसवून टाकू. शुद्ध हवा मिळणं आमचा अधिकार आहे. जगातल्या 50 शहरांपैकी प्रदूषित असणारी 40 शहरं भारतात आहेत. आता दिल्ली महानगरपालिका यांच्याकडे गेली, काय हवेची गुणवत्ता आहे जरा येऊन बघून या. नका देऊ जळगाव, यांच्या ताब्यात. प्रदूषित करून टाकतील पुरते प्रदूषित करून टाकतील. विचारांचं प्रदूषण यांनी केलंच आहे. हवेचं प्रदूषण करून टाकतील. आता रस्ते उत्तम देणं जबाबदारी आहे यांची. पण आता रस्त्यांची परिस्थिती अशी आहे की खड्ड्यात रस्ता के रस्त्यात खड्ड्यात तेच कळे नाचले. आम्ही काय करतो, जाऊ दे ना, कशाला बोला, खड्ड्यात पडून डोकं फोडण्यापेक्षा आपणच हेल्मेट घालू, अडचण काय आहे. आम्ही हेल्मेट घेतो. 24 तास वीज देणं अधिकार आहे आमचा. आम्हाला वीज मिळत नाही म्हणतो, जाऊ दे ना, इन्व्हर्टर लावून टाकू. मोफत शिक्षण हक्क आहे आमचा. उत्तम आरोग्य सुविधा अधिकार आहे आमचा. मिळतात आम्हाला या सगळ्या गोष्टी? नाही. आणि मग वॉटर प्युरिफायर आम्हीच बसवायचा, एअर प्युरिफायर आम्हीच बसवायचा, इन्व्हर्टर आम्हीच घ्यायचं, हेल्मेट आम्हीच घ्यायचं. मग महानगरपालिकेला टॅक्स कशाचा द्यायचा? ह्यांना महानगरपालिकेच्या प्रचाराचे दौरे हेलिकॉप्टर मधनं करायला पैसा तुमचा माझा आहे, तुमच्या माझ्या कारण गोळा झालेला आहे. नेत्यांच्या मागे 40 गनमॅन देतात हे, पण 40 पोरांच्या मागे एक शिक्षक देता येत नाही. यांना ही परिस्थिती आहे. 15,000 शाळा बंद केल्या यांनी आणि 17,000 दारूची नवी दुकानं उघडली. कुठे घेऊन निघाला महाराष्ट्र आमचा? आम्ही कधीतरी या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार केला पाहिजे. कधीतरी कुणासाठी आम्ही आहोत, कशासाठी जगतो आहोत? पायाभूत आणि मूलभूत सुविधा जर आम्हाला मिळत नसतील तर उपयोग काय? भविष्याचा विचार करावा लागेल. आम्ही फक्त आमच्या मताचं दान करत नाही, आमच्या शहराच्या पुढच्या 5 वर्षाचं दान करतो की आमच्या शहराचं भविष्य घडावं, आमचं शहर उत्तम व्हावं. मी दोष त्यांना देत नाही ज्यांनी तुमच्या निवडून येऊन शहराचा विकास केला नाही. मी दोष ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्या मतदारांना देतो. तुम्ही निवड चुकीची केली म्हणून तुमच्या वाट्याला हे आलंय. चुकीची निवड करू नका, योग्य निवड करा, अगदी योग्य निवड करा. तेव्हा तुमच्या माझ्या शहराचा विकास होईल. तेव्हा आम्हाला त्या दिशेनं जाता येईल. नाहीतर हल्ली अवघड आहे हो सगळं. परवा आमच्या भागात एक नगरसेवक होता, निवडून आला, 5 वर्ष काहीच केलं नाही.
निवडणुकाचे पडघम वाजायला लागले. त्याने विचार केला, म्हटलं काहीतरी काम दाखवलं पाहिजे, नाहीतर आपलं काय खरं नाही. मग मंत्रालयात खेलपाटी मारून कशी तरी एक स्मशानभूमी मंजूर करून आणली. म्हटलं निवडणुकीच्या आधी काम पूर्ण झालं पाहिजे. कामही पूर्ण गेलं. म्हटलं आचारसंहिता लागायच्या आधी उद्घाटन केलं पाहिजे. गडबडीत स्मशानभूमीचं उद्घाटन सुद्धा केलं आणि उद्घाटन झाल्यावर भाषणाला उभा राहिला. म्हटला माझ्या प्रभागातील नागरिकांची फारच अडचण होत होती, त्यामुळे आम्ही ही अद्ययावत स्मशानभूमी उभारलेली आहे. पावसाळ्यात लाकडं ओली असायची, जळता जळायची नाहीत म्हणून आम्ही ही विद्युत दाहिनी बसवलेली आहे. चिखल होऊ नये फरशा टाकलेल्या आहेत, ऊन पाऊस लागू नये छत उभारलेलं आहे. सगळ्या सुविधांनी स्मशानभूमी परिपूर्ण केलेली आहे. तरी प्रभागातील सर्व नागरिकांना माझी कळकळीची आणि तळमळीची विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर या स्मशानभूमीचा लाभ घ्यावा. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. तुम्हाला विकासाकडे नेणारे नगरसेवक हवेत का पोचवणारे नगरसेवक हवेत? आमचे सगळे नगरसेवक शिक्षित आहेत, अनुभवी आहेत. त्यांना तुमच्या प्रश्नाची जाण आहे, त्याचं उत्तर काय असेल याचं भान आहे, ते कसं सोडवायचं याचं त्यांना ज्ञान आहे. त्यांना माहिती आहे आपल्या पाठीशी असणाऱ्या आपल्या गावकऱ्यांना कुठल्या दिशेला घेऊन जायचं आहे. बिनघोरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहा. बिनधास्त मशालीचं बटन दाबा आणि पुढच्या 5 वर्षाच्या विकासाचा आपला महामार्ग खुला करा. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे. बाकी अडचण काही नाही आहे. कुलभूषण पाटलांसारखं नेतृत्व तुमच्या पाठीशी उभा आहे. जळगाव शहरामधला सर्व सुविधांनी विकसित असलेला भाग म्हणजे पिंपराळा ही या भागाची पुढची ओळख होईल. ते बोलले ते खरंच आहे. जळगाव शहराची राजधानी म्हणून पिंपराळ्याचं नाव घेतलं जाईल. असा विकास जर तुम्हाला अपेक्षित असेल तर मशालीचं बटन दाबा. मशालीच. उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, महाराष्ट्रात एकही जातीय दंगल झाली नाही, एकही. आता काय चाललंय महाराष्ट्रात तुम्ही बघताय. ज्यावेळी 11 पगड जाती एकत्र आल्या त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभारलं. अवघा हिंदुस्थान ज्यावेळी एक झाला त्यावेळी देशाला स्वातंत्र्य मिळालं. सगळा महाराष्ट्र ज्यावेळी एकसंघ झाला त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र मिळाला. आमचा विकास उद्याचा साधायचा असेल तर एक व्हा, एकजूट व्हा, एक संघ व्हा आणि पिंपराळ्याच्या विकासासाठी मशालीच्या पाठीशी उभा राहा. शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जाहीरनामा काढत नाही, वचननामा हाच अंतिम. जे बोलतो ते करतोच, जे करणार आहे तेच बोलणार आणि जे बोलणार ते करणारच. हा आश्वस्तपणा फक्त शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे आहे, फक्त आमच्या. त्यामुळे शांतपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करा. जंगलामध्ये एक सिंह होता. सिंह आता जरा शिकार करत नव्हता म्हणून त्याने कोला हाताशी ठेवला. म्हटला तू रोज मला शिकार आणून द्यायची, नाहीतर तुझी शिकार करणार. स्वतःला वाचवण्यासाठी कोला रोज एखादं कोणाला तरी शोधत बसायचं. एके दिवशी तो कोला एका हरणाजवळ आला. म्हटला महाराज साहेबांनी तुला बोलवलंय. म्हणे का? तुला जंगलचा राजा करायचा आहे. हरिण म्हटलं मला काहीतरी. अरे खरंय? महाराज साहेब म्हणले हरणाला पहिला घेऊन ये, त्याला जंगलचा राजा करायचा आहे. आता माझं वय झालंय, मला कुणीतरी वारस नेमला पाहिजे, मी हरणालाच राजा करेन. हरुणी हुरळलं. जायचंय का? म्हटलं चल. हरिण कोला घेऊन आला सिंहाजवळ. जसं हरिण जवळ आलं सिंहानं अशी झडप टाकली. हरिण चप्पल तेवढ्यात पसार झालं, पण त्या झटापटीमध्ये हरणाची शेपटी सिंहानं तोडली ती तोडलीच. धापा टाकत पुढे अंतर गेल्यावर हरणाच्या मागं कोला आला. अरे पळून का आला? मेलो असतो की. राजा बनवणार सांगून नेलंय राव. सरळ धडक मारली, शेपटी तोडली माझी. कोला म्हटला तुला कळतं का? म्हणे काय? तुला सिंहासनावर बसवायचंय की नाही, राजा करायचंय की नाही. मग तुला जर शेपटी ठेवली तर सिंहासनावर बसता येईल का? तुला सिंहासनावर नीट बसता यावं म्हणून सिंह महाराजाने तुझी शेपटी तोडली, असं आहे का? मग राजाच करायचंय तुला, उगाच पळून आलास. चल बोलावलंय महाराजांनी. हरिण परत हुरळलं, गेलं महाराजांकडं.
परत शिवानं झडप मारली. चपळ खालील कसं बस सुटलं, पण त्या झटापटीत कान तुटलाच. काही अंतर गेल्यावर परत खालील धापा मारत बसलं. कोला मागणं आलाच, पळून का आलास? मी येलो असतो केल्या का तुझ्या शब्दावर, आता नाही. अरे कान तोडला माझा. कोला म्हटला तुला कळतं का, आता तू राजा होणार म्हणजे तुला मुकुट घालायला नको? तुझे कान एवढ्याला मुकुट जाईल का डोक्यात? किती विचार करतात सिंह महाराज तुझ्यासाठी. अरे तुझ्या डोक्यावर मुकुट व्यवस्थित बसावा म्हणून कान काढलाय तुझा. अरे म्हटलं असं आहे का? थांब म्हणला इथंच, आता जरा महाराजांना विचारून येतो, चिडले असतील. ते राव तुला राजा करायला निघाले तर तू आपला पळून यायला लागलाय. कोला गेला सिंहाकडे, म्हणला लावलंय का मला, येत आहे. सिंह म्हणला हे बघ 2 वेळा सुटलंय, आता 3ऱ्या वेळा मला परीक्षा घ्यायची नाही, माझं वय झालंय. उगाच आता त्याला हिता नको, तू तिकडच त्याला मार आणि सगळं मांस घेऊन इकडे ये. कोला म्हटलं असं का चालतंय. गेला कोला, हरणावर गुलूकोलावर मारली झडप, हरणाला तिथंच मारलं. कोला म्हटला आता हे मांस सिंहाकडे नेलं तर हे काय आपल्याला देणार नाही, गडी एकटाच खाणार. त्यापेक्षा मेंदू हिथंच खाऊन टाकूया. त्यानं हरणाचा मेंदू तिथंच खाल्ला. उरलेलं सगळं मांस सिंह महाराजांना दिलं. सिंह महाराजांनी मांस खाल्लं. मग कोल्याला विचारलं तू बाकी सगळं दिलंस पण हरणाचा मेंदू दिसला नाही रे. कोला म्हटला त्या हरणाला मेंदू असता तर तुमच्याकडे आला असता का? शेनी दादा आमचं दुसरं काही नाही केलं. मतदाराला राजा करतो राजा करतो म्हणत लोकशाहीला आमची शिट्टी तोडली. राजा करतो विधानसभेला आमचा कान नेला. आता महापालिकेला मेंदू शाबूत राहू द्या. बुद्धी शाबूत ठेवून बटन दाबा. विकास करायचा असेल, महाराष्ट्रात धर्म जागवायचा असेल, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान पुढे न्यायचा असेल आणि उद्याच्या पिढीला पुढचं 5 वर्षाचं उज्ज्वल शहर द्यायचं असेल तर मशालीचं बटन दाबा. तुमचं प्रत्येक मत महत्वाचं आहे. प्रत्येक मत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंबानी असू द्या नाहीतर मजूर असू द्या, प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिलाच, त्या अधिकाराचा वापर करा. फार महत्वाचा आहे. एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी जीवघेणी धडपड करत होती. चोचीत पाणी घ्यायची, आगेवर नेऊन टाकायची, चोचीत पाणी घ्यायची, आगेवर नेऊन टाकायची. तिची ती धडपड एका कावळ्यानं बघितली आणि कावळा तिला म्हणला चिमणे तू केवढी, तुझी चोच केवढी, चोचीत पाणी बसणार किती आणि ती आग भिजणार तरी किती, कशाला धडपड करते? त्यावेळी ती चिमणी म्हणाली हे बघ माझ्या या धडपडीनं ती आग भिजेल का नाही ते मला माहिती नाही, पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात माझं नाव लिहिलं जाईल. ज्यावेळी भविष्यात जळगावचा इतिहास लिहिला जाईल तेवढे आग लावणाऱ्यात नाही, आग विझवणाऱ्यात तुमचं नाव लिहिलं जाईल. त्यासाठी धगधगती मशाल हाती घ्या आणि जळगावचा विकास करा. जय महाराष्ट्र. केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या सावदा शहरात आली आहे एक खास संधी. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर. इथे मिळतात व्यवसायासाठी प्रशस्त दुकाने, आधुनिक 1 BHK फ्लॅट्स, लॉजिंगची सोय आणि टेरेसवर जिमसाठी खास हॉल. संपूर्ण लिफ्ट आणि पार्किंगची सोय असलेली ही जागा आता योग्य त्या भाड्याने उपलब्ध आहे. राधाकृष्ण संकुल, रावेर महामार्गालगत LIC बिल्डिंग शेजारी महेंद्र स्वामींच्या समोर, सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. संपर्क करा विलास पाटील 7558881156 किंवा सागर पाटील 8398391178. लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा. बघत रहा लेवा जगत. धन्यवाद.